तर मित्रांनो, इंडियाचा 2026च्या T20 वर्ल्ड कपसाठी हा स्क्वॉड अनाऊन्स झालेला आहे. तर कसा हा दिसतोय स्क्वॉड आणि किती स्ट्रॉंग इंडियाची टीम बनते ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर मित्रांनो, इंडियाचा स्क्वॉड अनाऊन्स झालेला आहे T20 वर्ल्ड कपसाठी, जो इंडिया आणि श्रीलंकेमध्ये होस्ट होणार आहे 2026मध्ये, जे फेब्रुवारीपासून चालू होणार आहे. तर एक नंबर स्क्वॉड अनाऊन्स झाला आहे. माझ्या मते चांगला स्क्वॉड होता. अजित आगरकर आणि सूर्यकुमार यादवनी रिव्हील केला थोड्या वेळापूर्वीच. 1:30 वाजता प्रेस कॉन्फरन्स होती. थोडा लेट झाला. सूर्यकुमार यादवची फ्लाईट होती, कारण कालच मॅच झाली होती, तर त्याची फ्लाईट होती, तर तो डिले झाला, तर थोडा अर्धा तास लेट झाला. तर अराउंड 2च्या अराउंड त्यांनी स्क्वॉड अनाऊन्स केला. तर मित्रांनो, एकदम जबरदस्त स्क्वॉड दिसतोय. शुभमन गिल नाही आहे मित्रांनो स्क्वॉडमध्ये. तर तुम्ही बघितलं असेल, शुभमन गिलचा फॉर्मसुद्धा नव्हता व्यवस्थित T20मध्ये, आणि त्याच्या जागी संजू सॅमसनला कालच्या T20मध्ये जागा दिली, आणि काय त्यांनी परफॉर्मन्स केला संजू सॅमसननी. सो संजू सॅमसन डेफिनेटली ओपनिंग करताना दिसणार आहे या T20 वर्ल्ड कपमध्ये, कारण सूर्यकुमार यादव आणि अजित आगरकरनी सुद्धा सांगितलं प्रेस कॉन्फरन्समध्ये की आम्ही आत्ताच्या पॉईंटला एक विकेट किपरवरची टॉप ऑर्डरमध्ये खेळताना पाहतोय. सो डेफिनेटली त्याचे हिंट होते की संजू सॅमसन हा ओपन करताना दिसणार आहे तुम्हाला येणाऱ्या T20 वर्ल्ड कपमध्ये. तर तुम्ही स्क्वॉड बघितलं मित्रांनो, तर सूर्यकुमार यादव आहे, अभिषेक शर्मा आहे, चांगली ओपनिंग करणारे, संजू सॅमसन आहे, तिलक वर्मा आहे, हार्दिक पांड्या, हर्षित राणा आहे, हर्षदीप सिंग आहे, वरुण चक्रवर्ती, ईशान किशनला मित्रांनो चान्स भेटलेला आहे या T20 वर्ल्ड कपमध्ये. आत्ताच तुम्ही बघितलं असेल डोमेस्टिक सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सुद्धा त्यांनी लास्ट फायनल मॅच सुद्धा जिंकून दिली त्यांच्या टीमसाठी. सो एकदम भारी फॉर्ममध्ये ईशान किशनला सुद्धा घेतलेलं आहे. रिंकू सिंगचं ॲडिशन झाली मित्रांनो. तर मित्रांनो, इथे जितेश शर्माला स्क्वॉडमध्ये जागा दिलेली नाही आहे. मला वाटतं की जितेश शर्मा चांगलं काम करत होता, आणि जो तो काम करत होता त्यांनी काहीच वाईट केलेलं नाही. त्याला जेवढे चान्स भेटले त्यांनी चांगली बॅटिंग केली, किपिंग असेल चांगली केलेली आहे. सो जे संजू सॅमसनचे ॲडिशन झाले किपिंगमध्ये, त्यानंतर मला वाटतं जितेश शर्माला स्क्वॉडमधून काढलेले आहे, आणि जे ईशान किशनचं सुद्धा ॲडिशन झाले हे डेफिनेटली एक बॅकअप प्लेअर म्हणून झालेले आहेत. मला वाटत नाही की प्लेइंग 11मध्ये त्याला चान्स जास्त करून भेटेल. तर हे बी लक्षात घेण्यासारखं आहे. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर जसप्रीत बुमराहला चान्स भेटलेला आहे. कुलदीप यादव आहे, अक्षर पटेलला व्हाईस कॅप्टन त्यांनी घोषित केलेलं आहे. तर चांगला प्लेअर आहे, ऑलराऊंडर आहे. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे, तर ह्यांना सुद्धा ह्या 15 जणांचा स्क्वॉड सिलेक्ट झालेला आहे या T20 वर्ल्ड कपसाठी. तर जबरदस्त स्क्वॉड दिसतोय. सगळे ऑलराऊंडर बऱ्यापैकी, किती ऑलराऊंडर आहेत, खूप ऑलराऊंडर झाले. तर तुम्ही यांची चांगली एकदम स्ट्रॉंग प्लेइंग 11 बनवायला बघितलीत मित्रांनो, तर अभिषेक शर्मा ओपन करेल संजू सॅमसन बरोबर. तर एकदम डिस्ट्रक्टिव्ह ओपनर आहेत. भारी त्यांची कॉम्बिनेशनसुद्धा तुम्ही आत्ता मागच्या 5व्या T20मध्येच बघितलं असेल साऊथ आफ्रिकाबरोबर. चांगलं त्यांचं कॉम्बिनेशन आहे. चांगले अटॅकिंग आणि पॉझिटिव्ह स्ट्राईक रेट खेळताना दिसतील तुम्हाला. शुभमन गिलला चान्स भेटला नाही, कारण थोडा फॉर्ममध्ये पण लॅक करत होता, आणि त्याच्यानंतर थोडा स्ट्राईक रेटसुद्धा डाऊन होता. सो डेफिनेटली संजू सॅमसनला चान्स भेटायला पाहिजे होता. डेफिनेटली त्याला भेटलेला आहे. आता 3 नंबरला तुम्ही खेळताना बघणार आहे तिलक वर्माला, एकदम चांगला एकदम मॅच विनिंग प्लेअर आहे. त्यानंतर 4थ्या नंबरला सूर्यकुमार यादव आहे. डेफिनेटली त्याचा अजून सुद्धा फॉर्म नाही आहे, ते एक मोठा कन्सर्न आहे. पूर्ण तुम्ही 11 जर बघितलात तर फक्त तिथं कॅप्टनवरच थोडासा डाऊट निर्माण होतोय की कसा खेळू शकतो. आता त्याला प्रेस कॉन्फरन्समध्येच विचारलं की तुझ्या फॉर्मबद्दल काय, तर सूर्यकुमारनी त्याच्यावर उत्तर देताना म्हणलं मी नेटमध्ये चांगला खेळतोय. सो कदाचित असेल नेटमध्ये त्या बॅटीवर बॉल चांगला लागत असेल, पण आपण हे बरेच दिवस झाला ऐकतोय. तुम्हाला माहीत असेल तर एशिया कप झाला, त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये सिरीज झाली, त्याच्या आधीसुद्धा खूप स्ट्रगल करताना बघितलेलं आपण सूर्यकुमार यादवला. जर या T20 वर्ल्ड कपमध्ये जर परफॉर्मन्स नाही दिलं सूर्यकुमार यादवनी, तर खूप अवघड दिसतंय परत त्याचं T20मध्ये समावेश होणं. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर 4थ्या नंबरला सूर्यकुमार यादव खेळेल. 5व्या नंबरला डेफिनेटली शिवम दुबे खेळेल, एक चांगला ऑलराऊंडर आहे. तर इथून मित्रांनो खाली बघा सगळे ऑलराऊंडर आहेत. शिवम दुबे ऑलराऊंडर म्हणून 5व्या नंबरला खेळणार आहे. त्यानंतर 6 नंबरला हार्दिक पांड्या असेल ॲज अ फिनिशर म्हणून, एकदम जबरदस्त प्लेअर आहे. 7व्या नंबरला अक्षर पटेल असेल. त्यानंतर 8व्या नंबरला मित्रांनो तिथं जसं आता टीम कॉम्बिनेशन जसं होईल, 8व्या नंबरसाठी तुम्ही तिथं रिंकू सिंगसुद्धा आहे की तुम्हाला जर बॅट्समन खेळवायचा असेल एखादा एक्स्ट्रा, तर डेफिनेटली तुम्ही रिंकू सिंगला देऊ शकता जागा. नाही तर 8व्या नंबरला वॉशिंग्टन सुंदर, जर स्पिन फ्रेंडली असेल पिच तर वॉशिंग्टन सुंदर किंवा हर्षित राणा केले. तर 8व्या नंबरला तुम्ही फ्लेक्झिबिलिटी ठेवू शकता की 8व्या नंबरला कोण ठेवायचं. तर 9व्या नंबरला, 10व्या नंबर आणि 11व्या नंबरला हे 3 बॉलर फिक्स खेळणार आहेत प्लेइंग 11मध्ये. वरुण चक्रवर्ती, हर्षदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह. तर तुम्ही बॉलिंग जर लाईनअप जर बघितली, जर वॉशिंग्टन सुंदर तुम्ही जर माझ्या मते वॉशिंग्टन सुंदर जर तुम्ही 8व्या नंबरला ठेवला, तर
शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर 4 ऑलराऊंडर आहेत. पहिले टॉप 4 झाल्यानंतर 4 ऑलराऊंडर आहेत. तुम्हाला ॲज अ कॅप्टन तुम्हाला खूप चॉईस भेटतो. तुमच्याकडे बॉलर म्हणजे 7 बॉलर तुम्ही कसे बी तुम्ही युटिलाइज करू शकता. कुठं पण नाही का मॅचमध्ये थोडा प्रेशर सिच्युएशन असेल किंवा डेथमध्ये जर जसप्रीत बुमराची जास्त गरज असेल, जसं तुम्ही 5व्या T20 मध्ये बघितलं मित्रांनो, वॉशिंग्टन सुंदरनी 8 ओव्हरमधल्या 4 ओव्हर वॉशिंग्टन सुंदरने केल्या फर्स्ट 8 ओव्हरमधली. तर त्यानंतर तुम्हाला बुमराला चान्स भेटला की लास्टला डेथ ओव्हरला 3 ओव्हर करण्यासाठी त्याला बोलवता आलं तुम्हाला. सो डेफिनेटली असं करता येईल आणि एकदम स्ट्रॉंग प्लेइंग 11 बनती. तर यावेळेस जरा डोक्याने स्क्वॉड निवडलेला आहे. ईशान किशनला सुद्धा जागा दिलेली आहे. मस्त तो खेळताना दिसणार नाही तुम्हाला जास्त करून फर्स्ट प्लेइंग 11मध्ये, पण बॅकअप प्लेअर म्हणून डेफिनेटली तिथं असणार आहे. रिंकू सिंग ॲज अ फिनिशर घेतलेला आहे. पण मला वाटतं थोडंसं कुठं फील होतं तर शुभमन गिलसाठी नाही होते, ते होते जितेश शर्मासाठी मित्रांनो. जितेश शर्माने सगळं काम चांगलं केलं होतं. जेवढे त्याला चान्सेस भेटत होते चांगला प्ले करत होता. किपिंगसुद्धा टॉप नॉच होती त्याची. सो थोडंसं वाईट वाटतं की जितेश शर्माला चान्स नाही भेटला. मला वाटत होतं जितेश शर्माला द्यायला पाहिजे होती जागा रिंकू सिंगच्या जागी. बट स्टील ओके, स्क्वॉड एकदम जबरदस्त आहे यावेळेस. बिग थम्सअप आणि 100% मला वाटतं की इंडिया डिफेंड करेल हा T20 वर्ल्ड कप. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मराठी माणसाला असं सपोर्ट करा आणि सगळ्या क्रिकेटचे अपडेट आणि सगळे अपडेट्स घेण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय मित्रांनो.